वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तोची देवभक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुका प्रेमे नाचे गाये गाणियात विरोनी जाय, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. विठ्ठला विठ्ठला वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी संतांच्या संगतीमध्ये आपलं कोणतं भाग्य उदयाला येतं याचं चिंतन केलेलं आहे. आणि हे चिंतन करत असताना तुकोबाराय या संत महात्म्यांचं स्वरूप आपल्याला सांगतात, या संत महात्म्यांची अवस्था आपल्याला सांगतात. तुका प्रेमी नाचे गाये गाणियात विरोनी जाय ही त्यांची अवस्था आहे. आणि त्यांचं सामर्थ्य आणि त्यांच्या अवस्थेचं जर वर्णन करायचं झालं तर तोची देवभक्त भेदाभेद नाही ही त्यांची अवस्था आहे. असे संत महात्मे या जगताला दिव्याप्रमाणे प्रकाश देत असतात, मार्ग दाखवत असतात. आणि जे जे साधक त्यांच्याकडे ज्या ज्या बुद्धीने येतील त्यांच्या बुद्धीतले आणि चित्तातले दोष काढून संत महात्मे त्या साधकांना निष्पाप बनवत असतात. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांनी संतांचं जे वर्णन इथं केलं ते प्रत्यक्ष संतांचं वर्णन नसून संतांच्या संगतीचं वर्णन आहे. संगतीचा परिणाम जो मानवी जीवनावर घडतो तो आजीवन घडलेला असतो. एकदा संगती माणसाला जी लाभली त्या संगतीचा परिणाम मरेपर्यंत त्या माणसाला भोगावा लागत असतो. त्यामुळे माणसाला संगती कुणाची करावी हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मानवाचं जीवन खऱ्या अर्थाने उदात्त आणि व्यापक बनत नाही. माणसं बुद्धिमान असतात, माणसं विचारी असतात, पण दुर्दैवानं संगतीला विचित्र वेगळ्या चुकीच्या संगतीला लागले की चांगल्या विद्वान माणसाचा सुद्धा एखादा वाईट बुद्धीचा आणि दुष्ट पुरुष जन्माला येतो किंवा त्याचं परिवर्तन त्या तसं होतं. आणि उलट पक्षी विचार करायचा झाला तर एखादा रेडा सुद्धा संतांच्या संगतीत आला तर त्याची सुद्धा समाधी बांधली जाते. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला काही कारण असेल तर फक्त संगती हे एकमेव कारण आहे. विठ्ठला विठ्ठला कारण संगतीचा परिणाम व्यापक आहे. संगतीचा परिणाम खूप मोठा, सखोल आणि सूक्ष्म असा परिणाम मानवी जीवनावर घडतो. सिद्धांताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्याची संगती माणसाला घडते त्याच्या अनुपस्थितीत मनुष्य त्याच्या मनासारखा वागायला लागतो. हा संगतीचा सगळ्यात सूक्ष्म परिणाम आहे. ज्याच्या संगतीत आपण राहतो तो जरी आपल्या समोर नसला आणि आपल्या जवळ नसला तरी त्याच्या अनुपस्थितीत सुद्धा त्याच्या मनाप्रमाणे आपल्याला वागायला लागतं. हा संगतीचा परिणाम आहे. एखादा दारुड्या माणसाची जर आपण संगती झाली दुर्दैवाने आपली तर तो दारुडा मनुष्य जवळ नसला तरी आपण दारू प्यायला जातो. हा संगतीचा परिणाम आहे. आणि एखाद्या वारकऱ्याची संगत, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याची संगत जर आपल्याला झाली तर ज्ञानेश्वरी वाचणारा जवळ नसला तरी आपली मात्र ज्ञानेश्वरी चालू राहते. विठ्ठला विठ्ठला म्हणून मानवी जीवनाची परिपूर्णता अथवा मानवी जीवनाचं अधःपतन हे दोन्ही संगतीनं घडतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवी. तुकोबाराय बोलतात मानवी जीवनाचं पतन आणि मानवी जीवनाचा उद्धार जो घडतो तो फक्त संघामुळे घडतो. संघ चांगला मिळाला मानवी जीवन घडतं, संघ वाईट मिळाला मानवी जीवनाचं अधःपतन होतं. उदाहरण आपल्याला कित्येक सांगता येतील, नाही असं नाही. वाईट माणसाचा संघ मिळाला आपल्या जीवनाची अधोगती आहे, चांगल्याचा संघ मिळाला जीवन उत्कर्षाला पोचतं. उदाहरण सांगायचं झालं तर वाल्या कोळ्याला नारदांची 2 मिनिटाची संगती रामनामाचा उपदेश करेपर्यंतची मिळाली
तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, वाल्मिकी ऋषी होऊ शकतात. एवढा अधिकार की केले रामायण रामा आधी, इथपर्यंतच त्यांचं चरित्र, इथपर्यंत त्यांची व्यापकता, इथपर्यंत त्यांच्या जीवनाची उदात्तता आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि याच्या उलट जर विचार करायचा झाला तर चांगले असतात, चांगल्या बुद्धीचे असतात, पण वाईटाची संगती मिळाली की लगेच त्यांच्या जीवनाचं अधःपतन सुरू होतं. उदाहरण सांगायचं झालं तर भीष्माचार्यांच्या जीवनात नावं ठेवण्यासारखं काही नाही, पण दुर्योधनाच्या संगतीमुळे सगळं बिघडलं. विठ्ठला विठ्ठला. पंचतंत्रांनी या संबंधामध्ये चिंतन करताना असं म्हणलंय, असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. पंचतंत्रामध्ये असं उदाहरण आलंय. या संदर्भामध्ये कथा संदर्भही सांगितलाय, कथाही सांगितली गेली, मागे कदाचित सांगितली असेल, फक्त स्मरण करून देतो, पुढे जातो. एका कावळ्याची आणि एका राजहंसाची संगत झाली. राजहंस वेगळाच आहे, कावळा वेगळाच आहे. राजहंस मोत्यावर जगतो, कावळा पिंडावर जगतो. खरं म्हणजे दोघांची संगती होऊ नये, पण दुर्दैवाने झाली. एके दिवशी तो कावळा आणि तो राजहंस एका झाडावर गप्पा मारत बसले होते. काय आहे, काय नाही, तुमचं काय, आमचं काय, तुमच्याकडे किती निवडून आले, किती बंडखोरी झाली, वगैरे वगैरे काय त्यांचं चाललं असेल ते असेल. त्यांच्या गप्पा चालू होत्या. दुपारची वेळ. एवढ्याच संध्याकाळ तिथं दुपारच्या वेळेला त्या देशाचा राजा शिकारीच्या निमित्तानं अरण्यामध्ये आलेला, रस्ता चुकलेला, अतिशय थकलेला, नेमका त्या झाडाखाली येऊन थांबला. जरा सावली दिसली. राजाला वाटलं आपण थकलेलो आहोत, या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्यावी, म्हणून राजा तिथं बसला. धनुष्यबाण बाजूला ठेवलं. राजा तिथं लवंडला आणि लवंडल्याबरोबर थकलेला असल्यामुळे राजाला लगेच झोप लागली. पुन्हा करायला लागली, वेळ जायला लागला. गंमत अशी झाली की त्या झाडाच्या दोन फांद्यामधून उन्हाची एक तिरीप राजाच्या डोळ्यावर पडायला लागली आणि राजाची झोप अशी चाळवायला लागली. राजहंसाने ते पाहिलं, कावळ्याने ते पाहिलं. राजहंसाला वाटलं आपला हा राजा आहे, या राजाच्या नगरात आपण राहतो, या राजाला काही देणं लागतो, कर्तव्य आहे देणं. हे काय करावं, निदान याच्या डोळ्यावर ऊन येतं, तेवढं ऊन तरी आपण अडवावं. म्हणून तो राजहंस त्या फांदीवर बसला, आपले पंख पसरले आणि राजाच्या डोळ्यावर सावली निर्माण केली. राजाला शांत झोप लागली. ज्या वेळेला त्या राजहंसाने राजाच्या डोळ्यावर सावली निर्माण केली, त्याच वेळेला त्या कावळ्यानं बसल्या ठिकाणाहून राजाला गंध लावलं. कळतं का गंध लावलं म्हणजे? अंगावर घाण टाकले. घाण पडल्याबरोबर राजा उठला, जाग आली त्याला, हात लावून पाहतो घाण पडली. कुणी घाण टाकली? ते राजा असून माझ्या अंगावर घाण टाकण्याचं धाडस कुणी केलं? असं म्हणून राजाने वर पाहिलं तोवर तो कावळा उडून गेला. आणि राजहंस जो राजावर उपकार करणारा तिथं बसला होता, राजाला वाटलं याच पक्षानं घाण टाकलेली असली पाहिजे. शेजारचं धनुष्य घेतलं आणि राजहंसाला मारून टाकलं. दृष्टांत संपला. जो राजहंस राजावर उपकार करणारा आहे त्याला देखील उपकार करूनही मरावं लागतं. काय कारण आहे? एकच कारण, कावळ्याची संगती घेतली म्हणून. असे कितीतरी कावळे आपल्या आजूबाजूला आहेत हे ध्यानात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. भोवती पुष्कळ असे असतात. अर्थात लगेच शेजारच्या माणसाकडे कावळा म्हणून बघू नका हेही सांगतो. आजूबाजूला असतात याचा अर्थ समाजामध्ये वावरताना अशी मंडळी आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. त्यामुळे संगती करताना माणसाने हेतुतः विचारपूर्वक त्याच्या गुणदोषाचं चिंतन करून संगती केली पाहिजे. माणसामध्ये गुणदोष असणार, उदा माझी काळे गोरे असणारच, पण त्यातल्या त्यात गुणांचा विचार करून अधिकाधिक जवळ, त्या गुणांच्या जवळ कसं जाता येईल, अधिकाधिक दोषापासून लांब कसं जाता येईल, याच्यासाठी संगतीचा विचार माणसाने केला पाहिजे. नाहीतर आपल्याजवळ तंबाखू आहे, त्याच्याजवळ चुना आहे म्हणून संगती करण्यात अर्थ नसतो. सारांश आहे की जी संगती मानवी जीवनाला प्राप्त होते त्या संगतीनं ते मानवी जीवन घडतं. आणि म्हणून या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ संगती जर कुणाची असेल तर सामान्य माणूस, देव, संसार याच्यापेक्षाही संतांची संगती ही सर्वात श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला. संसार
संसाराच्या संगतीमध्ये मानवी जीवनाची परिपूर्णता नाही, कारण संसार हा जड आहे, संसार हा नश्वर आहे. वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर संसाराला जन्मच नाही. संसार नावाची अशी कोणती वस्तू आकाराला येत नाही. न रूप मत्स्य तथोपलभ्यते न अंतो न च आदिही न च संप्रतिष्ठा, असं भगवान या संसार वृक्षाच्या संबंधानं बोलतात. संसाराला विशिष्ट असं अस्तित्व नाही. अज्ञान जोपर्यंत जीवनामध्ये आहे तोपर्यंत संसार आपल्याला दिसत राहणार आहे. एकदा त्या अज्ञानाची निवृत्ती झाली की हा सगळा संसार आपल्याला परमात्मा स्वरूप म्हणून दिसायला लागणार. जर असेल तर संसार नावाची कोणती वस्तू आहे की जिच्याशी आपण संग करावा असं वेदांताला मान्य होत नाही. आणि यदा कदाचित जरी व्यावहारिक सत्तेमध्ये आपण या जगताशी संगती करायला लागलो, जरी आपण या संसाराच्या संगतीमध्ये गेलो, तरी हा संसार जड असल्यामुळे या संसाराकडून आपल्याला काही लाभ प्राप्त होईल असं चिंतन करायचं कारण नाही. जड वस्तू आपल्याला लाभ देत नाही, जड वस्तू आपल्या नुकसानाला कारण ठरत नाही. जड वस्तू ही नेहमी उदास असते. दगड हा नेहमी उदास आहे. त्याच्यावर नारळ फोडायचा का त्याच्यावर डोकं फोडायचं हे फोडणाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. दगड असं म्हणत नाही की माझ्यावर डोकं फोडा, दगड असं म्हणत नाही माझ्यावर नारळ फोडा. म्हणून काय फोडायचं हे फोडणाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. देवाच्या दारात तो दगड ठेवला तर नारळ फोडायला उपयोगाला येतो, आणि घराच्या दरवाजामध्ये ठेवला तर डोकं फोडायला उपयोगाला येतो. काय करायचं हे आपण ठरवायचं, दगड ठरवत नाही. तो उदास आहे. जड वस्तू नेहमी उदास असते. तसा संसार हा आपल्या बाबतीत उदास असल्यामुळे आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा का अपकर्ष व्हावा हे ठरवण्याचं सामर्थ्य संसाराच्या ठिकाणी नाही. म्हणून संसाराची संगती योग्य नाही. विठ्ठला संसाराची संगती जर शक्य नसेल तो चेतन नाही आणि त्याच्या ठिकाणी हिताहिताचा विचार नाही, म्हणून तो उदासीन आहे. म्हणून त्याची संगती जर उचित नसेल तर दुसऱ्या संगतीचा विचार करा. आपण आपल्या जीवनामध्ये माणसांची संगती करावी. निदान तो तरी जिवंत आहे ना. पण माणसाची संगती करूनही फायदा होत नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे की कोणताही माणूस, कोणताही जीव या जगतामध्ये जन्माला आलेला हा अंश रूपाने आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षते. भगवंताची भाषा अशी आहे की जीव हा अंश आहे, आणि मानवी जीवन जर व्यापक व्हावं वाटत असेल, उदात्त व्हावं वाटत असेल तर आपल्याला अंशाला मिळून चालणार नाही, आपल्याला अंशीला प्राप्त व्हावं लागेल. गंगा जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिचे व्यापकत्व सिद्ध होणार नाही. ती गंगा जर एखाद्या डबक्याला मिळत असेल तर तो तिचा वेडेपणा ठरेल. गंगा ही समुद्रालाच मिळाली पाहिजे तर ती गंगा व्यापक स्वरूपाला प्राप्त होईल. ती जर एखाद्या डबक्याला, एखाद्या तळ्याला किंवा एखाद्या दुसऱ्या नदीला मिळत असेल तर ती त्या गंगेच्या जीवनाची परिपूर्णता नाही. अंशाला मिळून चालत नाही, अंशीला मिळावं लागतं, प्राप्त व्हावं लागतं. तसं जीव जीवाला मिळाला, त्याची संगती केली तर अरे आपण दुःखाने संगती करतो तर तोही दुःखीच आहे ना, तोही जीवच आहे, तोही अर्धाच आहे, आपणही अर्धेच आहोत. अशा पद्धतीनं जीवन परिपूर्ण होत नाही. मग माणसाची संगती होत नसेल तर या जगतामध्ये अंशी आहे तो परमात्मा आहे. परमात्म्याची संगती केली पाहिजे. परमात्म्याची संगती करावी हा विचार जरी योग्य असला तरी परमात्म्याची संगती करता येत नाही. याचं महत्वाचं कारण हे आहे की परमात्मा, आपण त्याची संगती पुष्कळ करू पण तो आपल्याला संगतीत येऊ देत नाही. त्याची वाट काय हे पहा. विठ्ठला परमात्मा, आपण पुष्कळ देवाच्या संगतीत जायचा विचार करू, पांडुरंगाच्या संगतीत, भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत जाण्याचा आपण पुष्कळ विचार करू, पण तो आपल्याला जवळ येऊ देत नाही ना. काला कुणाला द्यायचा हे त्यांनी ठरवलंय. कुणाला आत घ्यायचं, कुणाला बाहेर ठेवायचं त्याला बरोबर कळतं. आपल्यासारखा मूढ पापी जैसे तैसे कसाही असला तरी त्याच्या जवळ जाता येतो, पण त्याची संगती व्हायची असेल तर त्याला बलराम दादा व्हावं लागतं, त्याला गोपिका व्हावे लागतात, त्याला गोपाळ व्हावे लागतात, त्याला पेंद्या वाकड्या वडजा हे व्हावं लागतं. त्याला तुम्ही आम्ही जीव म्हणून चालत नाही. जीव देवाच्या जवळ जाऊच शकत नाही. जाण्याची ताकद त्या जीवाच्या ठिकाणी नाही आणि जीवाला तो परमात्मा जवळ येऊही देत नाही. आपल्या पापपुण्याचा विचार केला तर आम्ही पुष्कळ तडफड करू त्याच्या जवळ जाण्याची, तो आपल्याला जवळ येऊ देणार नाही. एक आपल्या बाबतीतलं कारण झालं. आणि दुसरं वेदांताच्या दृष्टीने जर कारण सांगायचं झालं
तर देवाची संगती होत नाही, कारण देव हा असंग आहे. विठ्ठला विठ्ठला या दृष्टीने विचार केला तर परमात्मा असंग आहे. असंग आहे या शब्दाचा अर्थ काय? असंग आहे म्हणजे परमात्मा कुणाबरोबर संग करू शकत नाही. का संग करू शकत नाही? कारण संग करायला स्वभिन्नता लागते आणि परमात्म्यापासून भिन्न या जगतामध्ये कोणी नाही, तर देव संग करेल कुणाचा? जनिवनी अवघा देव जर भरून राहिलेला आहे, भरला घनदाट असा जर परमात्मा आहे, तर तो कुणाबरोबर संग करेल सांगा ना. तुम्हाला आणि मला जर एकमेकांचा संग करायचा असेल तर माझ्यापेक्षा तुम्हाला मी वेगळं मानलं पाहिजे, तर मी तुमच्या संगतीत येऊ शकेन ना. तुमच्यापेक्षा तुम्ही मला भिन्न मानलं पाहिजे, तर तुम्ही माझ्या संगतीत येऊ शकाल. संग करायला भेद लागतो आणि परमात्मा केवळ अभेदामध्ये जर राहत असेल तर त्या परमात्म्याला कुणाचाही संग करता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला मग देवाचा संग जमत नाही, जीवाचा संग जमत नाही, जडाचा संग संसाराचा जमत नाही, मग संग करावा कुणाचा? जो आपल्या जीवनाची परिपूर्णताही करून देईल, जो आपलं जीवन व्यापकही बनवेल, जो आपल्या जीवनामध्ये समाधानही निर्माण करेल, जो चेतनही आहे, व्यापक असूनही संग करण्याच्या योग्यतेचा आहे, असं जर या जगतामध्ये देवाला सोडून दुसरं कोणी असेल तर ते फक्त संत महात्मे. संत महात्म्याचा संग करता येतो, ज्ञानोबरायांचा संग करता येतो, भिंतीला करता आला, रेड्याला करता आला, आपल्यालाही करता येईल. तुकोबारायांचा संग करता येतो, निळोबारायांचा संग करता येतो, गोरोबा काका चोखोबारा या संत मंडळींचा संग होऊ शकतो. आणि त्या संघात गेल्यानंतरच आपल्याला खरं जीवन काय आहे ते कळू शकतं, खरं समाधान काय आहे ते कळू शकतं. म्हणून देवाजवळ गेले तरी तुकोबाराय देवाचा संग मागायला तयार नाहीत. देवाजवळ गेले, देवाजवळ गेल्यानंतर देवा तुमच्या संघात मला राहू द्या असं तुकोबारायांनी म्हणायला पाहिजे होतं. तुकोबाराय म्हणतात देवा मला तुमचा संघ नको, संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई चरण सेवा, तुझा विसरण पडावा, तुझा विसरण पडावा, भाव माझी आशीर्वा, भाव माझी आशीर्वा, पुराणे देवा पुरवी देवा मनोर संत संगती देई चरण सेवा, विसरण पडावा, आजी भाव माझी आजीवा, तुझा देवा मनोरा, भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरा. देवाजवळ गेलेले तुकोबाराय देवाला देवा तुमचा संग पाहिजे असं म्हणत नाही. देवाजवळ जातात आणि देवाला म्हणतात संत संगती देई चरण सेवा. कशासाठी संत संगती पाहिजे? जेणे हा तुझा विसर न पडा. म्हणजे याच्या जवळ जायचं, त्यांची संगती मागायची, कशा करता तर याचा विसर पडू नये म्हणून. याचं कारण काय? एक महत्वाचं कारण हे आहे याच्यामध्ये की संतांच्याच संगतीमध्ये देव कळतो. देवासमोर उभं राहिलं म्हणून देव कळतो असं नाही. संतांच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाची प्राप्ती यथार्थ रीतीने होत असते. संतांचीच संगती आपल्या जीवनामध्ये घडू शकते आणि संतांचीच संगती मानवी जीवनाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची आहे. म्हणून संत संघामध्ये काय प्राप्त होतं याचा विचार तुकोबाराय आपल्याला सांगतात. विठ्ठला विठ्ठला दुसरा त्याचा विचार असा आहे की संगती करावी, संतांची करावी, इतरांची करता येत नसेल करू नये, करता येणं शक्य असेल तरी करू नये.
असं जर असेल तर एक सामान्य प्रश्न असा निर्माण होतो की संगतीत आम्हाला जर कुणी करायला सांगत असेल तर पहिला प्रश्न आहे, का करावी? मानवी जीवन उदात्त होतं, व्यापक होतं, याचा विचार सामान्य माणसाला पटणारा नाही. पारमार्थिक माणसाला हे पटेल, मुमुक्षुला हे पटेल, साधकाला हे पटेल की आपलं जीवन व्यापक बनलं पाहिजे. पण तुमच्या माझ्यासारखा सामान्य मनुष्य ज्या वेळेला संगतीचा विचार करतो त्यावेळेला त्याला काही प्रयोजन सांगावं लागतं. कारण प्रयोजन नसेल तर मनुष्य कर्मप्रवृत्त होत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मंदबुद्धीचा मनुष्य देखील प्रयोजन असल्याशिवाय कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. एखाद्या माणसाला जर आपण काही काम सांगितलं, एवढं काम करा, तो म्हणेल कशासाठी? मग त्याला सांगावं लागतं तुला 50 रुपये देतो म्हणून कर. मग तो म्हणतो ठीक आहे. मला जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत माझ्याकडून काही घडण्याची शक्यता नाही. अकामतः क्रिया हा न करहीची दृश्यंते, आचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलं. अकामतः केलेली क्रिया या जगतामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आपण वारीला आलो काही हेतू ठेवून आलो का नाही? काही बाबा ज्ञानोबारांच्या दर्शनानं पुण्य मिळेल, आपल्या घराण्याची परंपरा चालवल्याचं पुण्य मिळेल, आपल्याला निदान परंपरा मोडली असा दोष तरी कुणी लावणार नाही म्हणून तरी चला, काही का असे ना. आळंदीला संत मांदियाळी भेटेल, चला आळंदीला. आळंदीला आल्यानंतर जेवणाची चिंता राहत नाही, चला आळंदीला. काही का असे ना, पण प्रयोजन आहे ना, काही प्रयोजन आहे. आळंदीला गेलं पैसे मिळतात, आनंदीला गेलं अमुक होतं तमुक होतं, गावातले लोक भेटतात, हे होतं ते होतं, काहीतरी असेल. पण प्रयोजन काहीतरी आहे. ते प्रयोजन प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे याचा विचार आत्ता करू नका. प्रयोजन आहे का नाही एवढं सांग. प्रत्येक कर्माला जर प्रयोजन असेल तर संगती करण्याला काय प्रयोजन? संगतीतून मिळणार काय आम्हाला असा प्रश्न जर कोणी विचारेल तर तुकोबाराय त्याला असं सांगतात की तुम्ही जर संगती केली, देवाच्या संगतीत जे मिळत नाही, जीवाच्या संगतीमध्ये जे मिळत नाही, जडाच्या संगतीमध्ये जे मिळत नाही, ते वैराग्य संतांच्या संगतीमध्ये मिळतं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैराग्याचे भाग्य बोलतात, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. वैराग्याचं भाग्य संतांच्या संघामध्ये आपल्याला प्राप्त होतं ही तुकोबारायांची सरळ भाषा आहे. सुरुवातीला एक प्रश्न फक्त मी आपल्या समोर ठेवणार आहे, एकच प्रश्न साधा विचारणार आहे. तुकोबाराय म्हणतात संतांच्या संगतीत वैराग्याचं भाग्य प्राप्त होतं. माझा प्रश्न अतिशय साधा आहे, वैराग्याला भाग्य म्हणायला कोण तयार आहे सांगा? आपला सगळा संसार, आपली धनदौलत, आपली संपत्ती, आपला व्यापार, आपलं सर्वस्व सोडून क्षणामध्ये अरण्यामध्ये निघून जायला कोण तयार आहे? याला कोण भाग्य म्हणतं? उलट एखादा मनुष्य सगळं व्यवस्थित झालंय, मुली योग्य जागी पडल्या आहेत, जावई चांगले, दिवाळीला हात पसरत नाहीत, मुली बरोबर चांगलं वागतात, मुलीला चांगलं नांदवतात, मुलीची सासू तिचा जाच करत नाही, मुलांची लग्न झाली आहेत, सुना चांगल्या आल्या आहेत, याला दरवर्षी पंढरपूरला चातुर्मासाला पाठवत नाहीत. सगळं अनुकूल आहे, काही प्रतिकूल काही नाही. संपत्ती घरामध्ये भरपूर आहे, शरीराला कोणताही रोग नाही, बायको चांगल्या स्वभावाची मिळाली, चांगली आहे, संपत्ती चांगली, शेतीवाडी चांगली, धनदौलत भरपूर, मुलांना चांगल्या बायका, मुलं आपापल्या व्यापारामध्ये गुंतलेली आहेत, नातवंड पतवंड झालेली आहेत, अंगावर खेळतात, घर गोकुळासारखं भरलेलं आहे. आणि त्याच्या मनामध्ये जर असा प्रश्न आला, असा विचार आला की चला आता सगळं झालंय, आता आपल्याला कर्तव्य असं काही उरलेलं नाही, मुलांना रांगेला लावून दिलंय, मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडाचं तोंड पाहिलं, पतवंडाचं तोंड पाहिलं, आता आपल्याला मिळवण्यासारखं करण्यासारखं काही राहिलेलं नाही, सगळेजण स्वतंत्र झालेत, आपलं आता या इथं काही काम नाही, आपण असलो नसलो तरी घर काही अडत नाही, आता आपण संसारामध्ये रमण्यामध्ये अर्थ नाही, आपण जरा या संसारातून बाजूला व्हावं, हे सगळं सोडावं आणि आळंदी पंढरपूरला जाऊन एकांत वासामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन करत बसावं असं त्याला वाटलं. त्यांनी जर घरामध्ये हे जाहीर केलं की मी उद्या सकाळी हे सगळं सोडून आळंदीला निघून जाणार आहे आणि ह्याच्या पुढचं माझं सगळं जीवन मी आळंदीला व्यतीत करणार आहे, मरेपर्यंत मी पुन्हा या घराचं तोंड पाहणार नाही, सगळं योग्य पद्धतीनं रांगेला लागलेलं आहे, आता मला कशाचीही अपेक्षा नाही, मी प्रपंचाच्या दृष्टीने अत्यंत तृप्त आहे, मला काही मिळवायचं नाही, कशाची आशा नाही, कुठल्या भोगाची अपेक्षा नाही, हे सगळं सोडून मी चाललेलो आहे,
असं जर तो सकाळी जाहीर करेल तर घरातले लोक पहिला प्रश्न त्याला हा विचारतील की ही अवदसा तुम्हाला का आठवली. म्हणजे वैराग्य निर्माण होण्याला जर घरातले सगळे अवदसा म्हणत असतील तर तुकोबारांनी त्याला भाग्य का म्हणावं सांगा. विठ्ठला विठ्ठला वैराग्याला भाग्य हे कोणत्या अर्थाने म्हणावं. वैराग्याला कोण भाग्य म्हणतो महाराज. मिळवलेलं सगळं क्षणामध्ये मनानं निर्विकल्प होऊन सोडून द्यायचं याला कोण भाग्य म्हणतो. उलट सगळं जग तर मिळवण्याच्या मागे लागलंय आणि तुकोबाराय सोडण्याला भाग्य म्हणतात. कोण वैराग्याला भाग्य म्हणतो. हे प्रवचन कीर्तनामध्ये ऐकायला ठीक आहे. आता जर तुम्हाला वैराग्याचं भाग्य तुम्ही म्हणाल नाही नाही असं कसं तुकोबाराय म्हणतात वैराग्याला भाग्य आपण वैराग्याला भाग्य म्हणलं पाहिजे म्हणताना तुम्ही मग आता आळंदीला आलात घरी जाऊच नका बरं चालेल का. नाही हो असं कसं पाऊस पडलाय काय झालंय कुणाला माहिती काय होतं कुणाला माहिती. पिकं पेरलेली हातात तरी येतात का नाही. तिकडे काय झालं असेल घराचं काय बायकांचं नाही बायकोचं काय मुलाचं काय काहीतरी वाटेलच की नाही. कोण सोडायला तयार आहे महाराज सांगा ना. घराचा विचार मनातून काढायला जर मनुष्य तयार नसेल तर घर प्रत्यक्षत्वानं सोडायला कोण तयार आहे. वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं ही सामान्य माणसाची अपेक्षाच नाही. उलट पक्षी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे भोग अनेक प्रकाराने रोज मिळत राहावेत ही माणसाची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा जर तुकोबारायांनी भाग्य म्हणून जगाच्या समोर ठेवली असेल तर हे वैराग्याचं भाग्य प्राप्त व्हायला संत संगतीत जायला कोण तयार होणार. याला जर आम्ही भाग्यच म्हणत नाही तर याला हे भाग्य तुम्ही आमच्या डोळ्यासमोर दाखवता आणि याच्यासाठी संत संगती करा म्हणता हे काही उचित नाही. आमच्या दृष्टीने ते काही तिकडच्या प्रवृत्तीचं कारण ठरणार नाही. उलट तुम्ही असं म्हणा की संत संगतीमध्ये गेल्यानंतर रोज लाख रुपयाची लॉटरी लागेल बघा आळंदीला किती गर्दी वाढते. उलट तुम्ही म्हणा संत संगतीमध्ये गेल्यानंतर विविध पद्धतीची पक्वान्न रोज खायला मिळतात लगेच आम्ही संतांच्या संगतीत जाऊ. पण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सर्वस्वाचा त्याग करण्याची वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होते हे जर तुम्ही सांगाल तर आम्ही संत संगतीत यायला तयार होणार नाही. तरी तुकोबाराय या वैराग्याला भाग्य म्हणतात. कारण वैराग्याला भाग्य म्हणण्याचं जे धाडस आणि सामर्थ्य लागतं ते तुमच्या माझ्यामध्ये नाही ते ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या ठिकाणी. त्यांनी वैराग्याला भाग्य म्हणावं. सर्वस्वाचा त्याग करणं हे भाग्य आहे. सर्वस्वाची प्राप्ती करून घेण्याने भाग्य नाही. कितीही मिळालं तरी शेवटी मिळत राहावं असं वाटणं याला भाग्य म्हणत नाहीत. जिथं मुक्कामाला पोचता येतं त्याला भाग्य म्हणतात. जेव्हा भोगाची लालसा आपली वाढत जाते तेव्हा ती लालसा आपल्याला कोणत्या मुक्कामापर्यंत पोचवते. असा मुक्काम लालसेच्या मार्गामध्ये नाहीये. असा मुक्काम अपेक्षेच्या मार्गामध्ये नाही की ती अपेक्षा एका निश्चित मुक्कामाला गेल्यानंतर म्हणेल आता सगळं संपलं. किती भोग मिळाले तर मनुष्य म्हणेल की बस झालं आता भोग नको आम्हाला. किती संपत्ती मिळाली तर मनुष्य म्हणेल की आता संपत्ती नको. किती आयुष्य मिळालं तर मनुष्य म्हणेल की नको बाबा आता मला आयुष्य नको देवाने उचलून घेऊन जाऊ. माणसं म्हणतात म्हणत नाहीत असं नाही. म्हातारी झालेली माणसं घरातल्या कष्टानं घरातल्या पोराबाळांच्या शिवी गाळीनं हैराण होतात आणि शेवटी म्हणतात की मी कधी मरीन असं मला झालंय. देवाला प्रार्थना करतात यमाला यमा कुठं लपून राहिलास बाबा माझ्याच बाबतीत अन्याय का घेऊन जा मला. एक म्हातारी अशी होती काटक्या कुटक्या गोळा करायची रानामध्ये. एक नातू त्याला सांभाळण्याकरता देह सगळा मुलगा नाही कोणी नाही एक नातू राहिलेला त्याला सांभाळण्याकरता उदरनिर्वाह करता काटक्या कुटक्या दिवसभर रानामध्ये गोळा करायच्या संध्याकाळी बाजारामध्ये नेऊन विकायच्या. काय 2-5 रुपये मिळतील त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. थकलेली 80 वर्षाच्या पुढे गेलेली म्हातारी कमरेतून वाकलेली. एके दिवशी काटक्या गोळा करताना तिच्या मनात विचार आला काय चाललंय आपलं किती दिवस असं चालायचं. 4-2 वर्षामध्ये आपलं मरण येणार नंतर काही नातू जगायचा राहील आपला कसा तरी वाढेलच काय म्हणून आपण मुलगा गेला सून गेली सगळं घरदार गेलं झोपडीमध्ये राहतोय एक नातू सांभाळतोय आपण दिवसभर मरमर मरमर या रानामध्ये चालली आपली कधी संपायचं आहे. त्याच्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून तिने तळमळून प्रार्थना केली. सगळा काटक्या कुटक्या गोळा केला भारा बांधला झाडाखाली ठेवला थकून बसली आणि प्रार्थना केली यमा ये बाबा मला घेऊन जा. कर्मधर्म संयोग असा की यमराज तिथूनच चालले होते. ऐकल्याबरोबर प्रकट झाले आणि म्हातारीला विचारलं म्हातारे मला बोलवलं. त्याने विचारलं कोण तुम्ही.
ते म्हणाले तू बोलवलं ना आता यमा ये बाबा मला घेऊन जा म्हणून, मी आलो घ्यायला, चल आता. म्हातारी म्हणली तुम्ही यम आहात का? हो म्हणे तू हात मारली ना आता म्हणून मी आलो. काय काम आहे? ती म्हणाली कायम काही नाही, जरा भाऱ्याला हात लावायला कोणी नव्हतं पलीकडून, जरा हात लावा, बाकी काही नाही. म्हणताना जरी मनुष्य म्हणत असला तरी त्यागाची भावना त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. म्हणताना मनुष्य म्हणेल मी मरावं असं मला वाटतंय वगैरे, पण हे खरं मरण समोर आल्यानंतर कोण तयार होणार? विरक्तीची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर त्याला भाग्य म्हणण्याचं जे सामर्थ्य ते ज्ञानोबारायांचं, ते तुकोबारायांचं. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य ब्रह्मानंदायोग्य होती जीव. ज्ञानोबारायांनी म्हणावं ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य. विषयाबद्दलचं वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण होणं याला भाग्य म्हणायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबारायच्या अर्थी त्या वैराग्याला भाग्य म्हणतात. त्या अर्थी ते भाग्य सगळ्यांच्या वाट्याला येणं याच्यातच जीवनाचं हित आहे. आणि म्हणून हे भाग्य वाट्याला यायचं असेल तर संतांच्या संघात गेलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला.